पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात रोशननगर भागातील 4 जण गंभीर जखमी। जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ धुळे येथे हलवण्यात आले। पिंपळनेर येथील रोशननगर भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने तब्बल 4 जणांना चावा घेत गंभीररित्या जखमी केले आहेत। दरम्यान सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस येताच सर्व जखमींना तात्काळ पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथे हलवण्यात आले। या भागात व पिंपळनेर शहरात देखील मोठ्या प्रमाणात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असल्याने स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे। लवकरात लवकर या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये मुजबीर रहमान शेख वय 52 वर्ष, जीवन भालचंद्र चित्ते वय 45 वर्ष, ललिता भाईसिंग जाधव वय 40 वर्ष व तन्वी योगेश साबळे वय 7 वर्ष सर्व राहणार पिंपळनेर यांचा समावेश आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। आज रोजी रोशननगर परिसराजवळ बापू चौरे आश्रम शाळेजवळ एका 7 वर्षीय मुलीला बक्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे आणि बाकीचे सगळं परिसरातील लोकांना त्रास झालेला आहे। याच्या आधी घटना घडलेली आहे। तर आम्ही विनंती करतो सगळ्या नागरिकांच्या वतीने की नगर परिषदने यात दखल द्यावी, की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा। तिथं रेबीचं इंजेक्शन दिले आहे, पण सगळ्या गंभीर परिस्थिती निर्माण झाल्या असल्या कारणाने सरांनी त्वरित 108 मध्ये धुळे सिव्हिलला रेफर केलेलं आहे। तर तरी सगळं गावकरीच्या वतीने आम्ही विनंती करतो प्रशासकांना की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, एवढीच विनंती आहे।